फिलिप आणि कुशी अधिकारी. सुरुवातनी मंडळीમાં पुढारीसपैकी स्तेफन नावना एक पुढारी होता. तो एक प्रतिष्ठित माणूस होता. तो ज्ञानी आणि पवित्र आत्माकन परिपूर्ण होता. स्तेफनने गैर चमत्कार करत व लोक येशूवर विश्वास करत म्हणून बराच प्रमाण दिसन वादविवाद करत होता. एक दिन जेव्हा स्तेफन येशूना बारामा शिकाडी रांधतात, विश्वास नाही ठेवणारास मधून काही यहुदी तेसना संगे वादविवाद करू लागणार. तेसले स्तेफनना गैर रागुना व तेनावर तेसनी धार्मिक पुढारीस समोर खोटा दोष लावा. तो म्हणजे आम्ही तेले मोशे आणि परमेश्वरना बारामा वाईट शब्द बोलताना ऐक. तर धार्मिक पुढारीसनी स्तेफनले अटक कर व तेले महापुजारी व दुसरा पुढारीस समोर लिग्यात. तठे त्यांना विरुद्धमा खोटा साक्षीदार उभा करणार व तेसना स्तेफनवर खोटा आरोप लावात. महापुजारीने स्तेफनले सांग, या गोष्टी खऱ्या शेतस का? स्तेफन तेसले उत्तर देत, परमेश्वरने अब्राहम पासून तर येशू लगून कशा प्रकारे आचार्यांना काम करत व परमेश्वरना लोकसले कायम कशा प्रकारे तेना आज्ञासले मोडा ह्या बारामा आठवण करी संदिद. मग त्यांनी सांग, ओ ताट मान ना व बंडखोर लोकसून जसा तुमना पूर्वज कायम पवित्र आत्माना विरोध करत होतात तसाच तुम्ही बी करी राहणार. पण तुमनी तेसना तुन बी जास्त करेल शे. तुम्ही मसीहाले मरी टाकेल शे. जवय धार्मिक पुढारीसने हाय ऐक तवय तेसले गैर रागुना व तेसने आपला कानवर हात ठिसन जोरमा वरांना. त्या स्टेफनले नगरना बाहेर वळत लिग्यात आणि तेसले दगडमार करा. स्टेफन जवळ मरी रांधता तो जोरमा वरांना, येशू मना आत्माना स्वीकार कर. मग तो गुडगावर इसन परत वरांना आणि सांग, प्रभूजी हय पाप तेसना कडे नको मोजो. मग त्यांनी जीव सोडा. शोल नावना एक जवान माणूस स्तेफनले मारणार लोक संगे समत होता व तेले दगडमार करणारासना कपडा समाय राहतात. त्या दिनसमा यरुशलेमधला गैर लोक येशूना शिष्यासना छळ करत होतात म्हणून शिष्य दुसऱ्या जागावर पैग्यात पण राहतात बी. जठे कोठे त्या ग्यात तेसनी येशूना बारामा प्रचार करा. फिलिप नावना येशूना शिष्य छळमुळे यरुशलेम मधून पैसन जाणारस विश्वासीस मधून एक होता. तो शमरोनमा पैसन जायल होता व त्या जागावर त्यांनी येशूनी सुवार्ता सांगे आणि गैरसनं तारण होईन. तव एक बाहेर देशना परमेश्वरना एक दूतनी फिलिपले सांग, वाळवंट मधला एक खास रस्तावर जा. तो जवळ रस्ता कन चाली रांधता फिलिपनी कुश देशना एक अधिकारीले आपला रथमा बटेसन जाताना देख. पवित्र आत्माने फिलिपले त्या माणूस संगे बोलाले सांग. जर फिलिप रथ जोडेवना तो त्याने त्या कुशीले यशया भविष्यवक्ताना ग्रंथले वाचताना ऐक. तो वाचत होता. तेले मेंढरू सारखा मारासाठी लिजामवण आणि जसं कोकरू कातरणाना समोर शांत राहस तसं तो आपला तोंड उघडणार नाही. तेसनी तेना संगे वाईट वागणूक व तेना सन्मान नाही करणार. तेसनी तेले मारी टाक. फिलिपनी कुशी अधिकारीला विचार, तुम्ही जे वाची राहणार ते तुमले समजी राहणार का? कुशी माणूसने उत्तर दिदा, नाही. जट लगून कोणी मले समजाडी सण नाही सांगाव तट लगून मी समजू नाही सकाव. कृपा करे सण मना बाजूले ए सण बस. यशा भविष्यवक्ता स्वतः ना बारामा की दुसरा कोणा बारामा लिखी राहणार. फिलिपनी त्या कुशीले स्पष्टीकरण देत सांग की भविष्यवक्ता आहे मसीहाना बारामा लिखी राहणार. फिलिपने दुसरा शास्त्रपाठ मधून संदर्भली संतेले येशूना बारामा सुवार्ता सांगे. फिलिप आणि कुशी पुढे प्रवास करत करत एक तलाव जवळे पोचनात. कुशी अधिकारीने सांग, देख आठे पाणी शे, मी बाप्तिस्मा लिहू शकस का? आणि त्यांनी चारताले रथ थांबाळाले सांग. मग त्या पाणी उतरनात आणि फिलिपनी त्या कुशी अधिकारीले बाप्तिस्मा दिदा आणि त्या पाणीमधून वरे येवा. नंतर पवित्र आत्मा फिलिपले दुसऱ्या जागावर लेग्या. तो त्या जागावर लोकसले येशूना बारामा सांगत राहिना. कुशी अधिकारी खुशीमा आपला घरकडे प्रवास करू लागणार कारण की तेले येशूने वयक होई जायल होती.